शुभवर्तमान त्याचा 6वा अध्याय आणि 6 वचन. हालेलुया. तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून घे, आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला त्याचे फळ देईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. बायबल ठिकाणी काय सांगत आहे बघा, बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे की तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करीतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून घे, आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तिचे फळ देईल. हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. प्रभू या ठिकाणी काय सांगायचे ते तुम्हाला लक्षात येते का? बायबल या ठिकाणी काय सांगतो तुम्हाला, एका व्यक्तीला तो काय सांगतोय, तो गुप्त प्रार्थनेमध्ये जायला तो काय करतोय, सजेशन करताय. हालेलुया. हालेलुया. काय करताय, एक मार्गदर्शन करत आहे, एक त्यांना सल्ला देत आहे की तुझी प्रार्थना कशी असली पाहिजे, तुझी प्रार्थना कशा पद्धतीने प्रार्थना असली पाहिजे. त्या प्रार्थनेची प्रभू सांगत आहे, बाबा तुझ्या वैयक्तिक तुझ्या जीवनातील तुझी जी प्रार्थना आहे ती प्रार्थना तू कशी केली पाहिजे. हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आणि प्रभूने कुणाकडे बघून सांगितले माहितीये, जे दिखावे करणारे, ज्यांना दिखावा करायला आवडतो, जे दिसलं पाहिजे, मी काय करतो हे लोकांना दिसलं पाहिजे. हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. मी काय करतोय हे लोकांना दिसलं पाहिजे, लोकांनी काय केली पाहिजे, माझी वाह केली पाहिजे. वाव, किती प्रार्थना करतोस. हालेलुया. हालेलुया. कोणी म्हणतंय, लोक म्हणत, वाव किती बहीण आमची प्रार्थना करते ना, सकाळी पहाटे 5ला उठते, 7 वाजेपर्यंत प्रार्थना करते, परत 7 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत भांडण करते, नवऱ्याचा डबा रिकामा डबा त्याच्या बरोबर असतो. आमची बहीण पहाटे 5 वाजल्यापासून जिकडे तिकडे गाजवते, मी पहाटे 5ला पासून उठते आणि प्रार्थना करते, 9 वाजेपर्यंत मिस्टर डबा मागतात, डबा नाही. हालेलुया. Hallelujah. पण पहाटे 5ला उठून 2 तास प्रार्थना करते. हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. त्याचं जर त्या प्रार्थनेचं रिझन प्रभूने काय सांगितलं, त्याचं रिझन वरती आहे, आपण बघूया. 5 वचन त्या ठिकाणी वाचूया की प्रार्थना अगोदर कशी होती, का करायची तशी नाही, या पद्धतीचं कारण वरती वाचा. 5 वचन. तसे जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तेव्हा डोंग्यासारखे असू नका. नक्की इकडे द्या. काय सांगते प्रभू, काय म्हणताय, ज्या ज्या वेळेस तुम्ही प्रार्थना करताल त्या त्या वेळेस तुम्ही डोंग्यासारखी असू नका. हालेलुया. बस काय, कशासारखी, बोला मुंगळ्याकडे बसला, कशासारखी, हालेलुया. हालेलुया. कशी प्रार्थना डोंग्यासारखी करायची का करायची नाही, करायची. बोला. हालेलुया. डोंग्यासारखी प्रभू काय म्हणते, डोंग्यासारखी प्रार्थना करू नका, कारण प्रभूने कुणाला तरी प्रार्थना करताना बघितलेलं आहे. हालेलुया. कोणीतरी आहे जे डोंग्यासारखं, जो ठिकाण्याचं करत आहे. माझ्याकडे बघा, मला बघा, मला बघा, जागा बघा, जागा बघा, मलाच फक्त बघा, मला दुसऱ्याला बघूच नका, मलाच बघा. हालेलुया. Hallelujah. मी काय करतो ते मला बघा. पुढे प्रभू वरती तेच सांगत आहे, अहो डोंग्यासारखी प्रार्थना करू नका, तुम्हाला लोकांनी बघावं म्हणून चव्हाट्यावर जाऊन बडबडाची प्रार्थना करू नका. किती प्रार्थनेशील आहे, लोकांनी मरावं म्हणून नका करू. शेजाऱ्याला थोडस काय करायचं, कपात पाणी घ्यायचं, तोंडावर मारायचं, चला ऐक. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. प्रभू काय सांगितलं आहे, डोंग्यासारखी तुझी प्रार्थना नाही पाहिजे. डोंगी काय करतो माहिती का, त्याला डोंगी त्याचमुळे म्हटलंय कारण तो डोंग करतो, जो दिसतो तो तसा नसतो, तो डोंगी असतो. तो दाखवपणे प्रार्थना करतोय, ऑलरेडी तो प्रार्थना नाही करत, ऑलरेडी तो प्रार्थना करत नाही. तो एक काम करतोय, ऑलरेडी तो दाखवतो मी हे काम करतो, पण ऑर्डर तो ते काम करत नाही.
ऑलरेडी तो ते काम करत नाही, कारण त्याचं प्रतिफल त्या ठिकाणी त्याला मिळालेलं आहे. जे दिखाव्यासाठी खिडकी कोणी बसवली आणि त्या ब्रदराने खिडकी बसवली. त्या ब्रदरला सांगितलं चर्चमध्ये दुसरं काय काम करता? नाही काम करत. काही चर्चमध्ये कधी झाडू मारणं का? नाही झाडू मारणं. नाही चर्चमध्ये झाडू मारणं माझं थोडीच काम आहे. चर्चमध्ये झाडू मारचं लोक गेल्यानंतर झाडू मारावं लागतो. चर्चमध्ये झाडू मारचं लोक याच्या अगोदर मारावं लागतो. मग ते दिसत नाही ना. मग खिडकी बसवली तू दिसते. हो खिडकी का दिसते? सगळं कुणी बसले? आमच्या बदलले. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. जे दिखाव्यासाठी केलेलं काम प्रभू त्याला काय म्हणत आहे? ते ढोंगी पण आहे, पण जे गुप्तमध्ये काम करत आहे, जे लोकांकडून त्याच्या प्रतिफळाची अपेक्षा नाही करत, परमेश्वराकडून त्याच्या प्रतिफळाची अपेक्षा करतो, ते काम प्रभूसाठी काय आहे? पारदर्शी काम आहे. आणि प्रभू काय म्हणतो? तुझं जीवन, तुझी प्रार्थना ही कशी असली पाहिजे? पारदर्शक. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुझं जीवन आणि तुझी प्रार्थना ही पारदर्शक असली पाहिजे. त्याच्यामध्ये ढोंग नसावे. ढोंग्यासारखी सारखी प्रार्थना तुझी नसावी. हालेलुया. हालेलुया. मी किती प्रार्थना करतोय? हालेलुया. मी किती काम करतोय? मी किती सेवा करतोय? मी त्या ठिकाणी सांगत आहे ढोंग्यासारखं प्रार्थनेचं प्रतीक आहे. तू जे काही काम करशील प्रभूला साक्षी ठेवून केलं पाहिजे. तुझ्या गुप्तवाशी पित्यानं परमेश्वरात तू कुणी बघत नाही, पण तो आहे, त्याचं अस्तित्व आहे. मग त्याचं जसं अस्तित्व आहे गुप्तमध्ये, तुझं काम हे गुप्तमध्ये असावं, तुझी प्रार्थना ही पण गुप्तमध्ये असावी अशी देवाची इच्छा. हालेलुया, हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रभू या ठिकाणी तसे जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तेव्हा ढोंगासारखे असू नका, कारण लोकांनी आपणास पाय म्हणून सभास्थानात व चव्हाट्यावर उभे राहून प्रार्थना करणे त्यास आवडते. मी तुम्हाला खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावलेले. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. ते आपलं प्रतिफळ भरून पावलेले. हालेलुया. हालेलुया. बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम असतो, पास्टरने आम्हाला वाहवा केली पाहिजे, पास्टरने आम्हाला वाहवा केली. वाव ब्रदर, तुम्ही खूप कामाच्या आणि तुम्ही खूप काम करता, खूप कृष्णाबद्दल खूप करता. कृष्णाबद्दल फुगले बोलणार नाही, मला माहित आहे ना त्याचं नाव घेतलं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. आमच्या कशाच्या खूप कामाच्या, किती चर्च मध्ये येऊन काम करतो. हालेलुया. हालेलुया. जोपर्यंत पास्टर गोडे पास्टर कौतुक करतो तोपर्यंत फुगून आता फक्त सुई टोचाची फुटाचीच राहिली. हालेलुया. हालेलुया. आणि एक वेळेस असते, एक वेळेस अशी त्यांच्या ठिकाणी दुसरा एक ब्रदर येते, दुसरी एक बहीण येते, ती त्याच पद्धतीने काम करते, त्याच पद्धतीने तो भाऊ पण काम करत असतो. पास्टर त्याला म्हणतोय, काय बरं भारी काम केलं, किती भारी काम करताय, तुम्ही मंडळीचं काय पिल्लर आहात. मागल्या 2 आठवड्यापूर्वी मी पिल्लर होतो, आता ही पिल्लर झाला. हालेलुया. गेल्या रविवारी पास्टर मला म्हटलं की हो चित्र किती भारी काम करतात, आता माझ्या समोर तिचं कौतुक करतात. गेल्या रविवारी मला म्हणले ना, आता लगेच कस काय पास्टरच बदलू आहे. हालेलुया. हालेलुया. मला तुम्हाला सांगू द्या, पास्टरने तुमचं कौतुक करावं म्हणून तुम्ही तुमचं काम कोणी बघा. पास्टर तुम्हाला आशीर्वाद करणार आहे, जर तुमचा विश्वास असेल मी तुम्हाला आशीर्वाद करणार आहे. मी आधीच सांगतो, त्या भ्रमात राहू नका. खरंच मी नाही काही देऊ शकत, माझ्याकडे जो आहे तो मी तुम्हाला देऊ शकतो, तो म्हणजे येशू. तो तुम्हाला देईल, मी नाही तुम्हाला काय देऊ शकत. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. डाऊटमध्ये राहू नका. तुम्हाला मंडळी, तुम्हाला परमेश्वर आशीर्वादित करणार,
तुम्हाला येशू आशीर्वादित करणार आहे. ज्या ईश्वरात तुम्ही पाहिलं नाही ते ईश्वर तुमचा विश्वास आहे. ज्या परमेश्वरात तुम्ही पाहिलं नाही त्या परमेश्वर तुमचा विश्वास आहे. तर तो परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद करणार आहे. कुठला पास्टर आणि कुठलं तुम्हाला कोणी काय म्हणतात झाडा चढवणारा तुम्हाला आशीर्वाद नाही करणार. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कोण किती या मंडळीमध्ये कामाचं आहे मला बी माहिती आहे, देवाला बी माहिती आहे. आणि मी फालतू मध्ये झाडावर चढवत नाही. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मला देवाचं एक वचन आवडतं. परमेश्वर ज्याच्यावर प्रीती करतो ना त्याला शासन पण करतो. येस, आमेन. परमेश्वर ज्याच्यावर प्रीती करतो त्याला शासन पण करतो. हालेलुया. मी काही लोकांना कडवाट बोलतो, काही लोकांना मी स्ट्रिक्ट बोलतो. त्यांना वाटतं पास्टर त्याला गोड बोलतो आणि मला वाईट बोलतो म्हणजे पास्टरचं माझ्या प्रेम नाही. मग मी आता करते. मी आता माझं नाही, मी फक्त मोजकाच येणार. तू मोजकाच आला तरी काही फरक नाही. मी आता मोजकीच येणार तरी मला काही फरक नाही. का? कारण तुला प्रेम नाही समजलं. देवाचं प्रेम तुला नाही समजलं. तुझ्या पास्टरचं प्रेम तुला नाही समजलं. का शासन करते? कारण तुझ्यातल्या उणीवा दूर व्हाव्या, तुझ्यातलं डोंगी पण दूर व्हावं. तुला परमेश्वराने पाहिलं पाहिजे, तुला कुठल्या पास्टरने नाही. येस, आमेन. मंडळीने म्हणू नये की हा भाऊ ही बहीण खूप कामाची आणि आपल्यासाठी गरजेचं आहे. नो नो नो. परमेश्वराने ज्या वेळेस तुम्ही तुमची जागा गमावली परमेश्वर त्या ठिकाणी दुसरा कुणाला तरी उभा करत असतो. त्याचं काम तुमच्या आणि माझ्या वाचून थांबत नाही. येस, आमेन. हालेलुया. परमेश्वराचं काम तो त्याच्या सामर्थ्यानं करून घेत असतो. येस, आमेन. तुमच्या आणि माझी गरज नाही. जर आपण म्हणलं मी म्हणलं शहरामध्ये फक्त मीच, हालेलुया, तू दुबईचा आणून या मंदिरामध्ये ठेव एवढं त्याच्यामध्ये सामर्थ्य. मला म्हणेल बाबा तू तुझं तू बघ, हे त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. हे त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. मी गेल्या वेळेस पण बऱ्याच वेळेस म्हणतो तुमची जागा तुम्ही कशी कमवली पाहिजे. तुमच्या हिमतीवर, तुमच्या समर्पणाने, तुमच्या सेवेने ही तुम्ही जागा कमवली पाहिजे. तुमच्या सामर्थ्यात तुम्ही कमवली पाहिजे. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुमची कोणी स्तुती करावी ह्याला समजणं माझी जागा. तुमचं कोणी कौतुक करावं, कौतुकानं तुमचं झाडू मारल्यानं कौतुक केलं. तुम्हाला माहित आहे आज सांगायचं ना पण तरी सांगतो. कृष्णा काल संध्याकाळी 5ला इथं आले. रात्री 10 वाजेपर्यंत अर्धा तास सुट्टी फक्त जेवणाला घेतली. रात्री 10 वाजेपर्यंत तिथं त्याने काम केलं. अख्खं चर्च सगळं खोलून बिलून परत फिरशायसाठी बाहेरचा अख्खा परिसर सगळं त्याने स्वच्छ केलेला आहे. टॉयलेट पासून सगळं किती पर्यंत वर्षपर्यंत पण ती सेवा करत आहे. येस, आमेन. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कोण वाटा घेऊ शकतो त्याच्यातून काढून? कोण घेऊ शकतो? नाही कोणी घेऊ शकतो. ना मला अधिकार नाही की याचा घेऊन याला द्यायचा आणि त्याचा घेऊन याला द्यायचा. नाही अधिकार, नाही अधिकार. परमेश्वर म्हणतो ज्याने तो निवडलेला आहे मी त्याच्याकडून नाही घेऊ शकत. तुम्ही जो निवडलेला आहे, हालेलुया, तुम्ही जो निवडलेला आहे ते तुमच्यासाठी आहे. परमेश्वर या ठिकाणी काय सांगत आहे? तुमच्याकडे कुठलं कुणी बघितलं पाहिजे? परमेश्वराने बघितलं पाहिजे. रात्रीचं झालेलं काम तुम्ही कुणी नाही बघितलं. मी थोडा वेळ बघितलं, बाकीचं देवाने बघितलं. पण माझा विश्वास आहे, माझा विश्वास आहे तो गुप्तदर्शी पिता नक्की त्याचं प्रतिफळ दिल्याशिवाय राहणार. हालेलुया. तो गुप्तदर्शी पिता, गुप्तदर्शी, तो गुप्त मध्ये आहे. त्याचा आशीर्वाद गुप्त मध्ये आहे. तो चव्हाट्यावर येऊन सगळ्या गोष्टी करून दाखवतो. परमेश्वराला तो मान्य नाही. जो दिखायासाठी सगळ्या गोष्टी करतो परमेश्वराला तो मान्य नाही. मी किती प्रार्थना करत आहे, मी माझ्या जीवनामध्ये मी किती मंडळीसाठी जगत आहे, मी वैयक्तिक जीवन कशा पद्धतीने जगत आहे, जो लोकांना सांगत असतो परमेश्वर म्हणतो हालेलुया. परमेश्वर म्हणतो तो येते तसा नाही. दिखावा परमेश्वराला येते तसा नाहीये. पुढे तो काय म्हणतोय? सवट्यावर उभे राहून प्रार्थना करणे त्या सवटते. मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला कशी सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले नाही.
ते आपलं प्रतिफळ भरून पाहतात, जे दिखाव्यासाठी करतात बाबा. कारण त्यांचं प्रतिफळ काय की लोकांनी आम्हाला म्हणावं खूप चांगलं आहे. आणि ज्यावेळेस लोक म्हणतील खूप चांगलं, बरं वाटतं. ज्याला लोकांनी स्तुती केलं तर बरं वाटतं. हालेलुया. मी म्हणत नाही की लोकांनी त्याचं कौतुक नाही केलं पाहिजे, मी म्हणत नाही लोकांनी त्याचं स्तुती केली पाहिजे, पण लोकांनी कौतुक केल्यानंतर त्यांना बरं वाटतं आणि दुसऱ्याचं कौतुक केल्यानंतर मनामध्ये कसं होतं, खच्चीकरण होतं. कुठंतरी पाहणं गरजेचं आहे. पाणी चुकीच्या ठिकाणी मोडत आहे. आपलं अंतःकरण, जे हृदय, जे भूमी आहे, ती जमीन कुठंतरी खडकाळ झाली असेल, कुठंतरी पाषाणाने झाली असेल. परीक्षण करणं गरजेचं आहे. हालेलुया. कारण ते लोक आपलं प्रतिफळ धरून पावले, कारण त्यांना देवाकडून काय अपेक्षा नाही. ज्याला देवाकडून अपेक्षा नाही तो म्हणतो मला काही नाही. पास्टरने सकाळी परवा दिवशी माझी खूप आवडली, हे प्रसंग मला खूप आवडला. उपवास प्रार्थनेला काही लोकांना फोन केला, या येणार आहे ना, हा पास्टर येतो. 5 मिनिटं राहिले, सॉरी 10 मिनिटं राहिलेत, पास्टर घरीच आहे. आलं तर टांगडच मोडून म्हणलं अजिबात यायचं नाही प्रार्थनेला, समोर सुद्धा यायचं नाही म्हटलं प्रार्थनेला माझ्या. हालेलुया. 6:30 5 मिनिटं कमी याचं ना वसा करत प्रार्थनेला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मला सांगू द्या आपल्याला, त्यांचा तो आशीर्वाद कोणाच्या घेऊन घेतला जाईल, कोणीच नाही घेऊ शकत. आले, बसले, काय पाठवर काय डोक्यात दगड घातलंय का, घातल्यावर बघून बसले प्रार्थना, आणि एवढे आत्म्याने भरले, एवढा अभिषेक उतरला, एवढं सामर्थ्य उतरलं. म्हटलं प्रभू तुला धन्यवाद. हालेलुया. प्रभू तुला धन्यवाद. आणि एवढा अभिषेक आहे, एवढं सामर्थ्य आहे, आणि एवढं खवळून सुद्धा कोणीतरी म्हटलं असं पास्टर बोलायला जाणारच नाही. पास्टरचं बोलायचं काम आहे, ठीक आहे उशीर झाला तरी आपण जाऊ बाबा. हालेलुया. परमेश्वर त्यांनी त्यांच्या समर्पणाने देवाच्या आत्म्याने ते भरले. त्यांनी स्वतःला लीन केलं, नम्र केलं, दिखावा नाही, मनामध्ये ही नाही ठेवला. त्यांनी ओळखून घेतलं पास्टर आमच्या भल्यासाठी कळत आहे. हालेलुया. आणि ज्यावेळेस ते आले ना, एवढा अभिषेक उतरला प्रभूचा, एवढा अभिषेक उतरला, खूप सामर्थ्य, खूप सामर्थ्य प्रभूच होतं. बायबल काय सांगत आहे, आधी नम्रता नंतर मान्यता. तुम्हाला काय पाहिजे, तुमच्या जीवनामध्ये नम्रता दिसली पाहिजे. तुमच्या जीवनामधून प्रभूला काय पाहिजे, लीनता दिसली पाहिजे. तुमच्या जीवनामधून प्रभूला काय दिसला पाहिजे, हो प्रभूचा स्वभाव, प्रभूचं जीवन तुमच्यामधून दिसलं पाहिजे. ही प्रभू तुमच्या आणि माझ्याकडे अपेक्षा करत आहे. प्रभू या ठिकाणी काय सांगत आहे की बाबा ते आपले प्रतिफळ भरून पावले, जे प्रतिफळ भरून पावले त्यांच्यासारखं आपल्याला काय बनायचं. जे दिखाव्यासारखे करतात, जे दिखाव्यासारखे करतात ते प्रतिफळ भरून पावले. हालेलुया. प्रतिफळ भरून पावले. ज्यांना कुणाला मान सन्मानाची गरज नाही, ज्यांना कुणाला वागवाची गरज नाही, परमेश्वर त्याला म्हणतो मी तुला धुळीत उतरून काय करेन, सिंहासनावर बसवणारा परमेश्वर आहे. हालेलुया. जो कोणी म्हणतो मला मान सन्मान नाही, मला फक्त प्रभूची गरज आहे, परमेश्वर त्याला म्हणतो. हालेलुया. म्हणजे मान सन्मानाच्या पाठीमागे जातात ना, आयुष्यभर ते मान सन्मान प्राप्त करत नाहीत, फक्त ते महागच लागतात, ते प्राप्त करू शकत नाही. म्हणून देवासमोर काय केलं पाहिजे, लीन नम्र, प्रभू तू आणि मी. हालेलुया. म्हणून प्रभू या ठिकाणी काय सांगतो, तुझी प्रार्थना ही गुप्त असली पाहिजे आणि तुझी प्रार्थना ढोंगी नसली पाहिजे, ढोंग्यासारखं नसलं पाहिजे. कारण ढोंगी आपलं प्रतिफळ भरून पावलेले, ढोंगी आपलं प्रतिफळ भरून पावले. तुझं जीवन ढोंग्यासारखं नसावं. आणि काय तो पुढं काय म्हणतो तुला, तर जेव्हा जेव्हा तू प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तुझे प्रतिफळ देईल. हालेलुया. कोण प्रतिफळ देईल? गुप्तदर्शी पिता, तुझा गुप्तवासी पिता तुला काय करेल, गुप्त मध्ये केलेल्या प्रार्थनेचं प्रतिफळ देईल. हालेलुया. का प्रभूने सांगितलेला गुप्त प्रार्थना? कारण गुप्त मध्ये काय होतं माहित आहे, एकांतामध्ये काय होतं माहित आहे, फक्त 2च व्यक्ती त्या ठिकाणी,
मनातल्या हरेक गुज गोष्टी त्याच्या समोर प्रकट करतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. समजा एका भावाचं मन कुठंतरी गुंतलेलं आहे, कुठंतरी गुंतलेलं आहे आणि 30-40 लोक त्या ठिकाणी आहेत. तो तिथं सांगेल का माझं मन इथं गुंतलेलं आहे? सांगेल का? वैश्री सांगेल का इथं माझं मन गुंतलेलं आहे? हालेलुया. नाही सांगू शकत, कारण ते पाप आहे. त्याला माहित आहे माझ्याकडे हे पाप झालेलं आहे, हे विचार आहे. मी नाही सांगू शकत. पण जर त्याच्या एका खास मित्राला ती गोष्ट त्याला शेअर करायची, मग त्याला पब्लिक मध्ये येऊन नाही सांगत. तो त्याला कुठं सांगतो? एकांतामध्ये, गुप्त ठिकाणी, जेणेकरून तुमचं मन मोकळं करत असता तिसऱ्याने कोणी तुम्हाला डिस्टर्ब नाही केलं पाहिजे. तुम्ही या ठिकाणी ते सांगताय, गुप्तवाशी पित्याची प्रार्थना तू गुप्त मध्ये केली पाहिजे. गुप्त ठिकाणी तू आणि तुझा परमेश्वर याच्यापेक्षा तिसरं कोणी नसलं पाहिजे. हालेलुया. तुझ्या गुप्तवाची पित्याची ज्यावेळेस तू प्रार्थना करते ना, तुझ्याशिवाय आणि तुझ्या पित्याशिवाय दुसरं कोणी नसावं त्या ठिकाणी. प्रेज द लॉर्ड. दुसरं कोणीच नसलं पाहिजे. ज्या ज्यावेळेस तू प्रार्थना करशील ना, त्या तुझा पिता आणि तू त्याच्यामध्ये दुसरं कोणी नसावं. कारण तुमच्या दोघांमध्ये तिसरं कोणी येईल तर तू तुला डिस्टर्ब करेल आणि तुझ्या गुप्तवाची पित्यापर्यंत तुझं नजर, तुझं लक्ष डायव्हर्ट करू शकतो. पण तू काय म्हणतात, तुझा पिता आणि तू ज्या ठिकाणी भेटाल त्या ठिकाणी तुमची सहभागिता असली पाहिजे आणि तुमच्या दोघांमध्ये तिसरं कोणी नसावं. मग प्रभू काय या ठिकाणी काय प्रभू काय म्हणत आहे, तर आपल्या खोलीत जा, दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर. कुठं जा? आपल्या खोलीत जा. या आठवड्यामध्ये मला एक चांगली बातमी ऐकायला भेटली. आपल्या चर्चमधल्या पोरांनी घरी प्रार्थना करायला जमत नाही म्हणून त्यांनी गेले बाहेर रूम घेतले. प्रश्न मला त्या ठिकाणी प्रार्थना करायची, कारण घरी बायबल वाचायला बसलं, आई म्हणते धार काढ, बाप मध्ये झाडू मार, परत थोडं जायचं, अरे पुरांचं शान उचल. ही प्रार्थनाच करू देत नाही. आनंद वाटला. पाठवून मी 2000 रुपये भाडं भरतोय, पण ती रूम मी 4 तास जाईल, 5 तास जाईल, तिथं प्रार्थना रूम घेतली आणि त्या प्रार्थनेत त्या ठिकाणी काय करायचे, मी माझ्या देवाशी भेटण्यासाठी त्या ठिकाणी काय करत आहे, रूम 2000 रुपये भाडं महिन्याला भरत आहे, पण मी चालू केलेलं आहे आणि मी त्या ठिकाणी प्रार्थना करते, कारण घरी मला डिस्टर्ब होत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. का? कारण जो माझा गुप्तवासी पिता आहे, मला त्याला भेटायला तर जायचंय, पण डिस्टर्ब करणारे अंधकाराचं सामर्थ्य खूप काम करते. जे अंधकाराने बांधलेत ना, त्याच्याद्वारे शैतान काय करतोय, काम करतोय डिस्टर्ब करण्याचं. काय करण्याचं? डिस्टर्ब करण्याचं. प्रार्थनेत बसलं कोणीतरी हाक मार, बायबल वाचायला बसलं कोणीतरी काम सांग. ज्या वेळेस बघण्यासाठी मला एवढा आनंद झाला की म्हटलं, प्रभू माझी आज एक ही प्रेयर रिक्वेस्ट आहे, गेल्या जवळजवळ 20 ते 22 दिवसापूर्वी ही प्रेयर रिक्वेस्ट लिहून काढली जाते. प्रत्येकाविषयी काढलं, प्रत्येक परिवाराविषयी काढलेलं असतं. आणि सगळ्यात 10 नंबरचा पॉइंट आहे प्रेयर रिक्वेस्ट आहे. तरुण सेवेमध्ये तयार झाले पाहिजे, त्यांना चांगला जॉब मिळाला पाहिजे, शिक्षणामध्ये ग्रोथ, सेवेमध्ये तरुण तयार झाले पाहिजे. जोपर्यंत तरुण आपला वेळ वेगळा काढून प्रभूशी संबंध ठेवत नाही, तोपर्यंत तरुण बनणार नाही. तरुणाची सहभागिता जोपर्यंत देवाबरोबर येत नाही, एकांतामध्ये बसून तो देवाशी बोलत नाही, देवाचं ऐकत नाही, तोपर्यंत तरुण घडणार नाही. आनंद वाटला प्रभू, खरंच कोणीतरी पाऊल उचललाय आपल्या पित्याशी बोलण्यासाठी, त्याचं ऐकण्यासाठी. हालेलुया. ज्या वेळेस 2 व्यक्तीचं संभाषण चालू होतं ना, एक बोलतो, एक ऐकतो. हालेलुया. आणि ऐकून झाल्यानंतर दुसरा बोलतो, त्यावेळेस पहिला ऐकत असतो. त्या दोघांचं कॉन्व्हर्सेशन, त्या दोघांचं संभाषण ते गुप्त ठिकाणी होत आहे. परमेश्वर बोलतो त्यावेळेस आपण ऐकलं पाहिजे, आणि ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस परमेश्वर ऐकतोच. ज्याने कान घडवला तो ऐकणार नाही काय? हालेलुया. ज्याने डोळा बनवला तो पाहणार नाही काय? सगळ्या गोष्टी परमेश्वर करतो. मग देवाची काय इच्छा आहे की तुम्ही गुप्त
गुप्त ठिकाणी व तुमची प्रार्थनेची एक खोली असली पाहिजे. हालेलुया. गेल्या काही दिवसामध्ये गेल्या काही वर्षामध्ये मी नितीन ब्रदरच्या पाठीमागे लागायचो. नितीन ब्रदर दोनच खोल आहेत. अहो कुठं तरी एक खोली तुमची प्रार्थनेची असली पाहिजे. कुठं त्याच खोलीत सगळं आहे तुमचं. तुमच्या घरचं जुनं सगळं तिथंच आहे. तुमची वैयक्तिक प्रेयरची रूम पाहिजे तुम्हाला. मी प्रार्थना करत होतो, प्रभू एक तर रूम पाहिजे. देवाने प्रार्थना ऐकली, त्यांना स्वतःची रूम आहे, ते स्वतः करत आहे. आता माझा प्रॉब्लेम तीच आहे, प्रभू माझं सगळं तिथंच आहे, घरातले तिथंच आहे, बायबल वाचन माझं तिथंच आहे. बघा मग प्रभू म्हटला तुला ऍडजस्ट करावं लागलं. म्हटलं प्रभू भाडं भरून एखादी रूम घ्यावी, खिशात पैसा नाही. प्रभू करू काय? प्रभू म्हटला एक वेळ असते, त्यावेळेस दुसरं कुणी नसते. म्हटलं कुठली वेळ? 10च्या पुढे कोण जागत नाही आणि 5च्या आधी कोण उठत नाही. तीच वेळ तुझा ना माझा. मी म्हटलं प्रभू धन्यवाद. हालेलुया. दिवसभर ताट कळायचं, परत संध्याकाळी देवा हीच वेळ आहे आपल्या दोघांची मिळण्याची, तर ठीक आहे, आनंद केला पाहिजे. मला तुम्हाला सांगू द्या प्रियांनो, प्रभूसाठी वेळ काढणं, प्रभूच्या सानिध्यामध्ये बसणं ही मंडळीसाठी, तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी एक आशीर्वादाचं कारण आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि ती सुद्धा तुमचा वेळ गुप्त मध्ये असला पाहिजे. आमेन. हालेलुया. आणि देवाला धन्यवाद असतो. आता ज्या वेळेस मला प्रार्थनेची गरज पडते, मी इथे येतो, फॅन लावतो, माझी वस्तू दारा खिडक्या सगळं बंद असते. तुला भलं मोठं दिलं मला. इथंच एकटाच प्रार्थना करतो. दुसऱ्या कुणाची खिडकीला टच करायला सुद्धा ताकद नव्हती. काय कालवा तिकडं, काय बोलायचे तिकडं, कुणाला यायचे जायचे तिकडं, इकडं कुणाची एंट्री नाही शिवाय माझ्या. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता प्रार्थना माझी इथं चालते. मी तुम्हाला सांगतो, तुमच्या जीवनामध्ये पण एक गोष्ट नक्की असली पाहिजे, तुमची म्हणजे तुमची आणि तुमच्या पित्याची भेटण्याची वेळ आणि पेटण्याचं ठिकाण असलं पाहिजे. जो तुमचा गुप्तवाची पिता आहे, त्याला भेटण्याची वेळ असली पाहिजे आणि भेटण्याचं ठिकाण पण असलं पाहिजे. बायबल सांगतं प्रभू येशू ज्या वेळेस शिष्यांबरोबर होता ना, 12 शिष्य त्याच्या बरोबर शिपूट धरण्यासारखे. प्रभू कुठं जायचे? शमरोनामध्ये जाते. प्रभू कुठे जाते? येरियोला जायचे. प्रभू कुठे जायचे? अमके तमके ठिकाण जायचे. चला येता का? आणि चालू प्रभू म्हणतात मला प्रार्थना ते करू दे. मग प्रभू काय म्हणताय? बसा गोडीत आणि जावा तिकडे. काय म्हणता प्रभू? बसा गोडीत, बसा नावेत आणि जावा तिकडं. प्रभू तुम्ही? मी चालू डोंगर. प्रभूचं पित्याला भेटण्याचं ठिकाण होतं, ती म्हणजे डोंगर. रात्रीला प्रभू जायचा डोंगर, वैयक्तिक प्रार्थना करायचा, पित्याशी बोलायचा, पित्याशी भेटायचा, गप्पा करायचा, त्याच्याबरोबर बोलायचा. मी काय करू? तुझ्या योजना. प्रभू तो पित्याशी बोलत होता, पित्याशी प्रार्थना करत होता, तो त्याच्या चरणाजवळ जाऊन बसत होता आणि त्याच्यातून वेळ मिळाला पित्याशी बोलून. त्याच्यानंतर तो कुठं? सिनेमध्ये. हालेलुया. प्रभू येशू देव होता, तो देवाचा पुत्र होता, तो पित्याशी भेटायला जात होता, तो आपला वेळ एकांतात काढत होता. तुम्ही आणि मी मनुष्य आहे, तुम्हाला आणि मला त्याच्यापेक्षा जास्त गरज आहे, त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला आणि मला गरज आहे. एक गुप्त ठिकाण असण्याची, गुप्त ठिकाण प्रार्थना करण्याची व आपल्या पित्याला भेटण्याची एक जागा आणि एक वेळ तुमच्या जीवनामध्ये असलीच पाहिजे. प्रभू म्हणतोय गुप्त ठिकाणी. हालेलुया. तो काय करत आहे? दार खिडक्या लाव. काय कर? दार खिडक्या लाव. कारण दार खिडक्यात ना तुला दिसत. आता कुठलं दार खिडक्या? दार खिडक्या कोण आहे? बायबल सांगतं दानिएलच्या पुस्तकामध्ये दानिएल काय करत आहे? दानिएलच्या विरोधात त्या ठिकाणी फरमान सुटला, जो कोणी राजाशिवाय प्रार्थना करेल आपल्या देवाची, त्याला सिंहाच्या गुहेमध्ये टाकलं जाईल. दानिएल काय करत आहे? तो गेला, त्याने पूर्वेकडे तोंड केलं, त्याच्या रूमची खिडकी उघडली आणि खिडकीतून वारा आतमध्ये लागला. त्याने खिडकीकडे तोंड करून प्रार्थना करायला चालू केली. फरमान त्याच्यावर सुटलं, जो कोणी राजा व्यतिरिक्त प्रार्थना करेल, जो कोणी राजा व्यतिरिक्त आपल्या देवाची भक्ती करेल, त्याला सिंहाच्या गुहेमध्ये. दानिएलने काय केलंय? खिडक्या दारांकडे ठेवली. मला बघा, मी कुणाला भीत नाही. दानिएलने ते खिडक्या उघड्या ठेवल्या, त्या भिंतीच्या खिडक्या होत्या. प्रभू या ठिकाणी काय सांगते? आपल्या दार खिडक्या, आपल्या म्हणजे आपल्या हृदयाचे जे दार खिडक्या आहेत, ज्याच्यातून तुमच्या हृदयामध्ये डिस्टर्ब करणारे अंधकाराचा साबण त्यातमध्ये जाईल, तुमच्या हृदयाला डिस्टर्ब करेल. हालेलुया. दार खिडक्या हे नाही की हे दार खिडक्या, तुमच्या हृदयाचं दार खिडक्या प्रभू म्हणतो बंद करा. फक्त पित्याशिवाय त्या ठिकाणी कोणी नसलं पाहिजे. हे जे तुमचं हृदय आहे ना, बायबल सांगतं संपूर्ण मनाने संपूर्ण जीवाने तुझा देव परमेश्वर याजवळ तू काय केलं पाहिजे? प्रेम केलं पाहिजे. हृदयात तुझा सावा. प्रेज द लॉर्ड. या हृदयात कोण असलं पाहिजे? परमेश्वर असला पाहिजे. आणि या हृदयाच्या ज्या दार खिडक्या आहेत ना, दार खिडक्या पित्याकडे जातो. पिता आहे तुझ्याजवळ,
पिता तुझ्यामध्ये आहे, तू पित्यामध्ये आहे, आणि तुम्ही दोघं एकत्र चालतात, फिरतात, राहतात, वागतात. मग ह्या जे दार खिडक्या आहेत ना, ह्या दार खिडक्या तू काय केली पाहिजे? त्यात बंद केला पाहिजे. ह्याच्यातून कुणी ये जा नाही केली पाहिजे, कुणी फाळू झोपू नाही पाहिजे. कोण आतमध्ये आहे? आत्मदार उघडा असेल तर कुणी येऊ जाऊ शकतं, खिडकी असेल तर डोकवू शकतं. प्रभू काय म्हणले, दार खिडक्या लाव, तुमच्या हृदयाचं दार खिडक्या तरी काय आपण काय केलं पाहिजे? बंद केलं ठेवलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला कोणी डिस्टर्ब नाही केलं पाहिजे. कारण ही वेळ आहे तुझ्या पित्याची, तुझा पिता तुझ्या हृदयामध्ये घेण्याची, तुझ्या पित्याला, तुझ्या परमेश्वराला, जो परमेश्वर तुझा निर्माण करताला ही वेळ आहे की आपलं जीवन समर्पित करण्याची, निर्माण करताना आपल्या हृदयामध्ये जीवनामध्ये घेण्याची वेळ आहे. कारण काळ हा शेवटचा आहे. प्रभू निघालेला आहे, प्रभूने पाऊल उचललेला आहे, फक्त कुठं ठेवायचंय त्याची तयारी त्याच्या मनात चाललेली आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. वाट बघत आहे प्रभू की माझी मंडळी काय करत आहे. अनेकांचं हृदयाचं दार उघडं असेल, अनेकांच्या हृदयाच्या खिडक्या पण उघड्या असतील. मला तुम्हाला सांगू द्या, खिडकी जर उघड्या असेल तर फक्त डोकून जाईल, दार जर उघडा असेल तर कुणाची नको त्याची तुमच्या जीवनामध्ये एंट्री होईल. यासाठी आपल्या जीवनाचं हृदयाचं दार आणि खिडक्या ही वेळ आहे आज बंद करण्याची. आपल्या हृदयाचं दार आणि खिडक्या ज्या इतरांसाठी उघडं कायमचं झालेलं आहे ते आज बंद करण्याची. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभू या ठिकाणी काय सांगत आहे बघा, तर आपल्या खोलीत जा, दार लावून घेऊन आपल्या गुप्तदर्शी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तिचे प्रतिफळ देईल. हालेलुया. गुप्तदर्शी पिता जो गुप्तामध्ये आहे, ज्यावेळेस तू एकांतात भेटशील ना त्यावेळेस तो काय म्हणतो, तो तुला प्रतिफळ देईल. ज्यावेळेस तू पित्याशी संपर्क साधशील, पित्याशी बोलशील, पित्याशी काय करेल, एकजूट होशील, पिता तुला बोलेल, तू पित्याशी बोलशील, तुझं दुःख पित्याजवळ मांडशील, तुझ्या गुप्त गोष्टी पित्याजवळ मांडशील, तुझं गुप्त पाप पित्याजवळ मांडशील. प्रभू माझ्याकडे व्यभिचार झाला, प्रभू माझ्याकडे झाड कर्म झालं, प्रभू मी लबाडी केली, मी कुणाला फसवलं, मी कुणाला ढोंगीपणानं कुणाबद्दल वागलं, प्रभू मला तू क्षमा कर. कुठं? ते गुप्तदर्शी पित्याजवळ. प्रभू काय म्हणते, मी तुला क्षमा करतो, इथून पुढे पाप करू. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि प्रभू जे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जे काय विजन पाहिजे, जे काही तुम्हाला दर्शन पाहिजे, त्या दर्शनाला धरून तुमचं पाऊल पुढे चाललं पाहिजे, परमेश्वर तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा तुम्ही गुप्तमध्ये तुमच्या पित्याशी बोलताना परमेश्वर तुम्हाला काय करतो, विजन देतो, दर्शन देतो, तुम्ही प्रभूमध्ये कसं चाललं पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही प्रभूमध्ये कसं चाललं पाहिजे याविषयी परमेश्वर दर्शन देतो. अनेकांना दर्शनच नाहीये, अनेकांना दर्शन म्हणजे काय हेच माहित नाही. मंडळी, तुम्हाला दर्शन असलं पाहिजे, तुमचं विजन असलं पाहिजे तुमच्या जीवनामध्ये. तुम्ही आणि मी, आपल्या सर्वांना मिळून एक दर्शन असलं पाहिजे. संपूर्ण मंडळीला एक दर्शन असलं पाहिजे की मंडळी कुठल्या मार्गाने चालली पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पंजाबची मंडळी त्या दर्शनाला, शेळगावची मंडळी त्या दर्शनाला धरून चालू शकत नाही. शेळगावच्या दर्शनाला धरून पंजाबची मंडळी, मुंबईची मंडळी चालू शकत नाही. प्रत्येक मंडळीला प्रभूचं दर्शन विजन वेगळं आहे. प्रत्येक मंडळी वेगवेगळ्या रस्त्याने जाणार, पण ठिकाण एकच आहे. काय त्याचं दर्शन विजन आहे, विजन आहे. त्या विजनच्या मार्गाने मंडळी जाणार आहे. ते दर्शन बघून मंडळी त्या ठिकाणी जाणार आहे. कारण काम करण्याची पद्धत प्रत्येक ठिकाणी वेगळी आहे. शहरी भागामध्ये वेगळे, पंजाब राज्यामध्ये वेगळे आहे, दिल्लीमध्ये वेगळे आहे, झारखंडमध्ये, छत्तीसगडमध्ये, कन्याकुमारी, केरळ, ओटी, मैसूर सगळ्या ठिकाणी वेगवेगळे, महाराष्ट्रामध्ये वेगळे, पुण्यामध्ये वेगळे, तर शेळगावमध्ये वेगळे. दर्शन प्रत्येक मंडळीचं वेगळं आहे, जाण्याची पद्धत वेगळी आहे, पण जायचं एकाच ठिकाणी. म्हणून तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्रत्येकाला एक विजन असलं पाहिजे. तुमचं विजन असलं पाहिजे, तुमचं दर्शन असलं पाहिजे. माझं घरानं वाचलं पाहिजे, माझा परिवार वाचलं पाहिजे, मंडळी म्हणून आपल्या सगळ्यांचं एक दर्शन असलं पाहिजे. प्रभू तुझं कार्य वाढलं पाहिजे. प्रभू या तरुणांचा, जे जगामध्ये तरुण आत्महत्या करत आहेत, निराश होत आहेत, नशा करत आहेत, पाप करत आहेत, चोऱ्या करत आहेत, भांडण करत आहेत, अशा तरुणांचा प्रभू तू ताबा घे, त्यांचं जीवन बदललं पाहिजे. मंडळी हे आपलं विजन असलं पाहिजे. आणि हे विजन प्रभू कधी देतो, ज्यावेळेस प्रभूशी तुम्ही भेटता, बोलता, चर्चा करता आणि प्रभूला म्हणता तू दर्शनामध्ये चालव. प्रभू दर्शन देतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस गुप्त अशी पित्याशी तुम्ही भेटता, बोलताना, प्रार्थना करता, तुमचं झाल्यानंतर
प्रभूला ही पण प्रार्थना करत बसलं पाहिजे. प्रभू तुमची वैयक्तिक क्रिया झाल्यानंतर प्रभूला ही पण प्रार्थना केली पाहिजे. प्रभू माझ्या शेजारी खूप त्रासात आहे, त्याला तू बरं कर. प्रभू येशू माझ्या परिसरामध्ये दारूचे ठेके ते बंद कर. प्रभू येशू माझ्या गावामध्ये खूप व्यसनाधीन लोक आहेत. प्रभू हे व्यसनाधीन गोष्टी माझ्या गावातून दूर होऊ दे. प्रभू आमच्या महाराष्ट्रामध्ये तुझा गौरव झाला पाहिजे, ही पण तुम्ही प्रार्थना करू शकता. विजन असेल तर तुम्ही तुमचं घर परिवार सोडून बाहेर जाऊन काय कराल, काम करण्याचा प्रयत्न करा. पण ज्यावेळेस विजन नसेल त्यावेळेस तुम्ही फक्त स्वतःकडे बघा. प्रभू माझं रक्षण कर, प्रभू माझ्या परिवाराचं काळजी घे, माझं कामधंदा आशीर्वाद कर, एवढं. पण ज्याला विजन आहे तो परिवाराच्या बाहेर जाऊन काम करतो. आणि तुम्हाला विजन पाहिजे तर पित्याशी एकत्र बसावं लागेल. तुम्हाला विजन पाहिजे, दर्शन पाहिजे तर तुम्हाला पित्याशी एकांतात बसावं लागेल. आणि जो विजन घेतो, विजन घेऊन चालतो, वागतो, प्रार्थना करतो आणि विजननुसार आपलं कार्य चालू ठेवतो, त्याचं कार्य, त्याची सेवा परमेश्वर आशीर्वाद करतो. आमेन, हालेलुया. मग तुम्ही कसं असलं पाहिजे, विजन घेऊन का विना विजन, हे तुम्ही ठरवलं पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी अनेक ठिकाणी जातो, ज्या गावामध्ये जायला आपला परिवार असं त्या प्रभू आमचा परिवार या गावामध्ये राहत आहे, ह्या गावाचा ताबा तू घे. ह्या गावामध्ये तुझं प्राण आलं पाहिजे, त्या गावामध्ये तुझं संजीवन आलं पाहिजे. का? कारण तू दिलेला परिवार, तुझं लेकर या ठिकाणी राहत आहे. मग अब्राहम काय म्हणतो, हे बाप्पा जर त्या नगरामध्ये 50 धार्मिक असतील, त्या 50 साठी त्या नगरातून नाश करशील काय? 20 धार्मिक असतील तर त्या 20 धार्मिकासाठी त्या नगराचा नाश करशील काय? तिथं 5 असतील तर प्रभू काय नाही करणार. अब्राहमाशी दर्शन होतं, ते नगर वाचलं पाहिजे. लोक तिथला त्याचा आपता आहे तो पण वाचला पाहिजे. आज मंडळी तुमच्यापाशी पण एक दर्शन असलं पाहिजे, तुम्हाला एक विजन असलं पाहिजे. प्रभू माझा परिवार तर वाचलाच पाहिजे, माझ्या गावातील लोक वाचली पाहिजे, माझ्या तालुक्याचं तारण झालं पाहिजे, माझ्या महाराष्ट्रामध्ये तुझं नाव उंच झालं पाहिजे. भारत देशामध्ये 1951 मध्ये प्रभू पहिला सुसमाचार आला, पण माझ्या भारत देशाचं अजून तारण नाही झालं. प्रभू माझ्या भारत देशामध्ये तुझं नाव उंच झालं पाहिजे, हे तुमचं आणि माझं दर्शन असलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. आणि हे विजन कधी आम्हाला भेटेल, ज्या वेळेस आम्ही आमच्या पित्याजवळ जाऊ आणि बसू, तुमचा आणि माझा पिता आपल्याला बोलेल, ते त्याचं विजन आपल्या समोर मांडेल आणि यानुसार चाल. हे तुम्हाला आणि मला सांगितलं कधी, ज्यावेळेस गुप्तवाशी पित्याजवळ गुप्त ठिकाणी तुम्ही आणि बसू आणि आपल्या हृदयाची दारं कवाड बंद करू. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्या आपल्या जागेवर उठून देव बाप्पा तुम्हाला आशीर्वाद.